राज्यामध्ये नुकत्याच नगरपरिषदा, नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकांमध्ये महायुतीतले मित्रपक्ष जे होते, भाजप असेल, शिवसेना, शिंदे गट तसेच अजित पवार गट यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं. जामनेरमध्ये देखील शिवसेना, शिंदे गटाने स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने त्यांच्यासोबत युती न करता स्वबळावर त्यांचे उमेदवार दिले आणि या दरम्यान या ठिकाणी शिवसेना, शिंदे गटाचे नगरसेवक पदाचे जे उमेदवार होते, त्यांचा माघार घ्यायला लावून त्यांचा जो आहे भाजपमध्ये प्रवेश झाल्याची घटना जामनेरमध्ये घडली होती. आणि या सर्व गोष्टी पाहता आगामी काळामध्ये शिवसेना शिंदे गट जामनेरमध्ये जे आहे आगामी निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करून निवडणुका लढेल की स्वबळावर निवडणुका लढेल या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जामनेरचे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख ॲडव्होकेट भरत पवार सर आहेत. काय सांगणार सर की आतापर्यंतच्या निवडणुका ज्या होत्या तुम्ही स्वबळावर लढली आहे, महायुती म्हणून राज्यामध्ये महायुती आहे. आगामी काळातल्या निवडणुका ज्या आहेत त्या तुम्ही कशा पद्धतीने लढणार आहे? जय महाराष्ट्र. विषय असा आहे की आता मध्यंतरी जे नगर परिषदेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आम्हाला इथं स्थानिक पद्धती कुठे कोणत्याही प्रकारे युतीचं काही नाही. त्यांनी आम्ही स्वतः प्रस्ताव टाकला पण त्यांनी कुठे होकार दिला नाही. म्हणून आम्ही ना सोबळावर इथं तयारी करत असताना प्रभाग 1, 13 आणि 10 आणि 5 मध्ये आमचे उमेदवार होते एबी फॉर्म घेऊन. पण त्यांनी भाजपवाल्यांनी त्यांना प्रेशराईज करून राजकीय पैशाच्या आमिषापोटी त्यांना माघार घेण्यास लावली व तसंच त्यांना पक्षप्रवेश पण झाला. ही गोष्ट आम्ही वरिष्ठापर्यंत पोहोचवली आहे. अजून दुसरं आता संभ्या व शंतनुमध्ये आमचे 3 उमेदवार आहे. संभ्यावर लक्ष घेऊन आम्ही त्यांना आम्ही त्यांना अज्ञातवासात नेलं होतं व माघारीच्या दिवशी आम्ही आणलं. आता आम्ही चांगली लढाई दिली आहे. आम्हाला शक्यता आहे की आमचे 2 कॅन्डिडेट 100% निवडून येतील. आता राहिलं संभ्या व झेडपी पंचायत समिती आमची तयारी आहे. पक्षाची पूर्णपणे तयारी आहे. त्याच्यामुळे आम्ही आता स्वबळावर आम्ही आमची तयारी करणार आहे. कारण की आम्ही संभ्यावर लक्ष घेऊन भाजप ज्या पद्धतीने आमच्याशी वागतो स्थानिक लेवलला त्याच्यामुळे आम्ही स्वबळाची 100% तयारी ठेवणार आणि वरच्या वरिष्ठ लेवलवर आम्ही वेळोवेळी चर्चा करून की आम्हाला यांनी सोबत नाही घेतलं असतं आम्ही संभ्याव महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आम्ही विचार करणार. हा, आपण जे आहे आपल्या विरोधातले जे पक्ष आहे म्हणजे भाजपने जर आपल्याला सोबत घेतलं नाही, विश्वासात घेतलं नाही, तर आपण स्वबळावर न लढता राष्ट्रवादी शरद पवार गट असेल किंवा महाविकास आघाडीतल्या पक्षांसोबत निवडणुका लढणार का? हो 100%. कारण की संभ्याव कारण की यांनी जो आम्हाला दगाफटका दिलेला आहे, दगाफटका दिल्यामुळे आम्ही सावध प्रत्येकाने, कारण आमचं जे आता ज्या पद्धतीने जो होल्ट आहे त्यांनी आम्हाला सांगितलं शिवसेना कुठे काय आहे. कारण त्यांच्या एवढ्या धक्कापोटी त्यांनी आमचे उमेदवार अक्षरशः पळवले. आम्हाला लोकशाही पद्धतीने लढू द्यायला पाहिजे होतं. इथं शिवसेना नाही आहे. कारण की शिंदे साहेबाचं जे काम आहे आम्ही खालपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि जे ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे त्यांनी आम्हाला घ्यायला पाहिजे सोबत. आमचे उमेदवार पळवतात, त्यांचे पक्षप्रवेश करून घेतात, म्हणजे याचा अर्थ कुठेतरी भाजप आम्हाला घाबरते. त्याच्यामुळे आम्ही त्याच ताकदीनं झेडपी पंचायत समिती आमचे सर्व उमेदवार टाकणार व असा दगाफटका होऊ देणार नाही. कारण आम्हाला ते जाणीव झाली की कसं करतात. त्याच्यामुळे आम्ही वेळोवेळी आमचे पालकमंत्री किशोरप्पा पाटील, चंद्रकांत पाटील आमचे जिल्हा प्रमुख यांच्याशी आम्ही वेळोवेळी संपर्क त्यांच्याशी आम्ही संवाद करून आणि माननीय एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत आम्ही हा मेसेज पोहोचवणार आहे. कारण की आम्हाला भाजपनं आपले उमेदवार घेतले नाही, आमचे पद्धती एकदम पक्षप्रवेश करून घेतले. हा संभ्याव धोका देऊन आम्ही आमची तयारी करणार. म्हणजे तुम्ही स्वबळावर निवडणूक लढण्याच्या विचारात आहात, तर दुसरीकडे तुम्ही विरोधांसोबत पण हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. त्याचं कारण काय नेमकं? विषय असा आहे की जामनेर तालुक्यामध्ये आम्हाला जामनेर म्हणजे शिवसेना म्हणजे ते एकदम काळ्या पाण्यात पाहतात. त्यांनी शिवसेना इथं वाढू द्यायची नाही. तरी पण आम्ही आमच्या ताकदीनं आम्ही आमच्या साहेबांच्या कामाच्या जोरावर, संघटनेच्या जोरावर इथं स्ट्रॉंगपणे उभे आहे. आणि त्यांनी असं नाही केल्यास आम्ही इथं आमचं इथं स्टेटस विरोधात आम्ही आमच्या उमेदवार सोबत घेणारच आहे. आणि कारण की आम्हाला त्यांचा सहारा लागतो. याने असं केलंस तर आम्ही जाऊ, नाही केलंस तर आम्ही युती करू विरोधकांची मदत घेणार. 100%. तर अशा पद्धतीने आगामी काळामधल्या ज्या आहे ज्या घटना नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये घडल्या, त्या घटनांमुळे जे आहे या ठिकाणी शिवसेना शिंदे गट नाराज आहे आणि त्यामुळे आगामी काळामध्ये जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढेल आणि वेळ पडली तर महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत हात मिळवणी करत आम्ही निवडणुकांना भाजपच्या विरोधात सामोरे जाऊ, असं देखील वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये ज्या घटना घडल्या त्यामुळे आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम होऊन भाजप आणि शिवसेना गटामध्ये जे आहे शिवसेना शिंदे गटामध्ये जे आहे या ठिकाणी
फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचंच उदाहरण जामनेर शहरामध्ये या ठिकाणी समोर आल्याचं देखील या निमित्ताने पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.